पुणे जमीन व्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू, चौकशी अंती सत्य समोर येईल. अजित पवारांचं विधान. तर माझे नातेवाईक असले तरी अधिकाऱ्यांनी दबावात काम करू नये असेही उद्गार. निवडणुका जवळ आल्या की बदनामीसाठी आमच्यावर आरोप केले जातात. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर मी कालही चुकीचं केलं नाही, उद्याही करणार नाही. अजित पवारांचं विधान. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी परिसरात ड्रोनच्या घिरट्या. सर्वेक्षणासाठी एमएमआरडीएनं उडवले ड्रोन. ड्रोनसाठी परवानगी घेतल्याची पोलिसांची माहिती. मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मंगळवारी मुंबईत बैठक. नगरपालिका निवडणुकीसाठी ठरणार भाजपची रणनीती. विधिमंडळाची दोनही सभागृह विरोधी पक्षनेत्याविना. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा निर्णय अद्यापही प्रलंबित. 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नाही. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ. एकाच घरात हिंदू, मुस्लिम आणि अन्य धर्मियांची नावं असल्याचा प्रकार मनसेनं आणला समोर. 350 पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाहीये. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजब माहिती समोर. जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानींचा कारनामा. अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता केलं खरेदी खत. शीतल तेजवानीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. इमिग्रेशन विभागाकडून तेजवानीची माहिती मागवण्याचं काम सुरू आहे. तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय असल्याचा अंदाज. मुंबईतील अनधिकृत फेरीवाले मुक्त करण्याचं लोकशाही मराठीचं अभियान. फेरीवाल्यांची संख्या वाढल्यानं मुंबईकरांना नाहक त्रास. लोकशाही मराठी उठवणार. या विरोधात आवाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.